मुलांमध्ये लातूर व मुंबई तर मुलींमध्ये नाशिक लातूर संघ अजिंक्य. छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचा समारोप. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना यांच्या वतीने बुलढाणा येथील जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज चषक व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेत 18 वर्ष मुलांच्या गटात लातूर विभागाने तर मुलींमध्ये नाशिक संघाने अजिंक्यपद पटकावले. 21 वर्षाखालील मुलांच्या गटात मुंबई संघाने तर मुलींच्या संघात नाशिक संघाने विजय संपादन केला. या सर्व संघांना छत्रपती शिवाजी महाराज चषक व रोख 1,50,000 रुपयांचे बक्षीस आमदार संजय गायकवाड यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. 18 ते 22 जानेवारी दरम्यान संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात 18 वर्षाखालील मुलांच्या गटात लातूर संघाने पुणे संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक संपादित केला, तर लातूर संघ द्वितीय स्थानावर तर नागपूर विभागाचा संघ तृतीय स्थानावर आला. मुलींचा अंतिम सामना पुणे विभागाविरुद्ध लातूर विभागात होऊन लातूर विभागाने पुणे विभागाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे स्थान पटकावले. द्वितीय स्थानावर पुणे संघ तर मुंबईचा संघ राहील. 21 वर्षांखालील मुलांच्या गटातील अंतिम सामना मुंबई विभागाविरुद्ध नागपूर विभाग यांच्यात होऊन मुंबई विभागाने नागपूर विभागावर मात केली. मुंबईचा संघ प्रथम क्रमांकावर, नागपूर संघ द्वितीय क्रमांकावर तर कोल्हापूर संघ तृतीय क्रमांकावर राहिला. मुलींमध्ये नागपूर विभागाविरुद्ध नाशिक विभाग यांचा अंतिम सामना होऊन नाशिक विभागाने नागपूर विभागाचा पराभव करीत स्पर्धेत प्रथम क्रमांक केला, तर द्वितीय स्थानावर नागपूरचा संघ, तृतीय स्थानावर अमरावतीचा संघ पात्र ठरला. आज झालेल्या बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड, क्रीडा उपसंचालक विजय संतान, महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव संजय नाईक, पंच कमिटीचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम पंत, मृत्युंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, पृथ्वीराज गायकवाड, गजेंद्र दांदडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती गणेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा BS महानकर व राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते सर्व विजयी संघांना छत्रपती शिवाजी महाराज चषक, रोख बक्षिसे व पदके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकाला 1,50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाला 1,00,000 रुपये, तृतीय क्रमांकाला 60,000 रुपये, तर या साखळी स्पर्धेतील प्रत्येक विजयी सामन्याला 7,500 रुपये, उपविजयी संघाला 4,500 रुपये अशा एकूण 23 लाख रुपयांच्या बक्षिसाचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच या स्पर्धेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. बक्षीस समारंभाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक रवींद्र गणेश यांनी केले, तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी BS महानकर यांनी केले.